नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 60 वर्षाच्या वयानंतर सांधेदुखी, हाडं कमकुवत होणं, चालण्यास त्रास होणं आणि पायऱ्या चढण्यास त्रास होणं इतकं सामान्य होतं की तुम्हाला वाटू लागतं की या गोष्टी म्हातारपणामध्ये होतातच. पण तुम्हाला माहीत आहे ते खरं नाही आहे. योग्य पोषणाअभावी हाडे कमकुवत होतात आणि स्नेहन आणि कॅल्शियमची पातळी कमी झाल्यावर सांधेदुखी वाढते आणि सांध्यांतील जळजळ वाढते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 सुपरफूड्सबद्दल सांगेन जे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाने नक्कीच खावेत, जेणेकरून त्यांची हाडे आणि सांधे 80 किंवा 90पर्यंत पोहोचेपर्यंत मजबूत राहतील, जेणेकरून त्यांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही आणि त्यामुळे ते थांबून किंवा थकल्याशिवाय जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील. खरं तर तुम्ही यापेक्षा लहान असलात तरीसुद्धा, तुम्ही तरुण नसलात तरीसुद्धा तुम्ही आजच हे पदार्थ खाण्यास सुरुवात करू शकता, कारण ते तुमची हाडे आणि सांधे आत्ताच मजबूत करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला म्हातारपणात अशा समस्यांना तोंड देण्यापासून रोखता येईल. मला असं वाटतं की सांधेदुखीचं मूळ कारण वय नसून कॅल्शियम, हाडांची घनता आणि सांध्यांच्या चरबीचं नुकसान आहे. या कर्करोगामुळे सांध्यांतील जळजळ वाढते आणि संरक्षक थर, कॉर्टिलॉज कॅप्सूल झिजायला लागतात. या समस्यांना तोंड देण्यासाठी आज मी तुम्हाला या 5 सुपरफूड्सबद्दल सांगणार आहे, जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत आणि आयुर्वेदानुसार सुवर्ण अन्न मानले आहे. मंडळी, जेव्हा जेव्हा मी सांधे आणि हाडांबद्दल बोलते तेव्हा मनामध्ये येणारं पहिलं सुपरफूड म्हणजे पांढरे तीळ. तुम्हाला कदाचित विश्वासही बसणार नाही, परंतु पांढऱ्या तिळातील कॅल्शियम दूध आणि चीजपेक्षा जास्त जैव उपलब्ध आहे. याचा अर्थ तुमचं शरीर ते जास्त शोषून घेतं. पांढरे तीळ हाडांची घनता सुधारतात आणि सांध्यांमध्ये स्नेहन वाढवतात. ते पांढरे तीळ आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम, उत्कृष्ट मॅग्नेशियम आणि जस्त प्रदान करतात आणि विशेषतः आपल्या सांध्यांमध्ये जळजळ, कडकपणा कमी करतात. म्हणून वृद्धांसाठी ते हाडांचं संपूर्ण पॅकेज आहे आणि सांध्यांना अनुकूल अन्न आहेत. तुम्ही दररोज सकाळी एका तव्यावर 1 चमचा तीळ हलके भाजून घेऊ शकता आणि ते कोमट पाण्यामध्ये किंवा दुधासोबत खाऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या रोटी किंवा सॅलडवर हलके भाजलेले तीळ शिंपडूसुद्धा शकता. ही एक छोटीशी सवय आहे, परंतु ती तुमचे सांधे इतके मजबूत करते की तुम्हाला सांधेदुखी किंवा अशक्तपणा जाणवणार नाही. फक्त लक्षात ठेवा की जर तुम्हाला गरम पदार्थ आवडत नसतील, उच्च रक्तदाब असेल किंवा रक्त पातळ करणारी औषधे तुम्ही जर घेत असाल, किडनी स्टोन असेल किंवा IBSचा त्रास असेल, तर तुम्ही तीळ खाऊ नये. त्याशिवाय इतर सर्वजण ते आरामात खाऊ शकतात. आणखी एक घटक म्हणजे मखाना. लोक बहुतेकदा उपवास करताना खाण्यासारखं काहीतरी मानतात. त्यांना वाटतं की ते फक्त उपवासासाठी आहे, किंवा मग आरोग्याबाबत जागरूक लोक ते त्यांचं वजन राखण्यासाठी खातात. पण तसं नाही आहे. विज्ञान आणि आयुर्वेद दोघेही मखाना हाडे आणि सांध्यांसाठी एक उत्कृष्ट टॉनिक मानलं जातं. त्यात नैसर्गिक कोलेजन समर्थक संयुगे आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने जास्त प्रमाणामध्ये असतात, जे तुमचे सांधे आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात, वेदना आणि जळजळ कमी करतात. सर्वोत्तम परिणामांसाठी झोपण्यापूर्वी 1 तास आधी 1 ग्लास दुधामध्ये मुठभर भाजलेले मखाने बिया मिसळून ते सेवन करायला सुरुवात करा. काही दिवसांमध्येच तुमच्या हाडांमध्ये आणि सांध्यांतील कमकुवतपणा आणि वेदना कमी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. जर तुम्हाला रात्री काहीही खायला आवडत नसेल किंवा पोट रिकामं ठेवायचं असेल, तर तुम्ही ते तुपात हलकं भाजून त्यावर काळी मिरी आणि मीठ शिंपडू शकता आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये ते खाऊ शकता. मंडळी, मी खात्री देऊन सांगते की मखाना हा ज्येष्ठांसाठी एक अतिशय शक्तिशाली अन्न आहे. तथापि जर तुम्हाला गाऊट, उच्च युरिक ॲसिड पातळी, किडनी स्टोन किंवा मग दीर्घकाळ रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, तर तुम्ही मखाना खाणं टाळावं किंवा ते खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तुमच्यापैकी किती जण दररोज मखाना खातात? कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला आता वळूया आपल्या 5 सुपरफूडकडे. तिसऱ्या सुपरफूडबद्दल बोलूया, हळद आणि काळी मिरी. हो मंडळी, तिसरं अत्यंत शक्तिशाली संयोजन म्हणजे हळद आणि काळी मिरी. मंडळी, तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा अंतर्गत दाह होतो तेव्हा सांधेदुखी सुरू होते आणि हळद आणि काळी मिरी यांचं हे मिश्रण
ज्याला आपण सोनेरी दूध असंही म्हणतो, ही दाह नियंत्रित करण्यासाठी निसर्गाने दिलेली एक नैसर्गिक आणि शक्तिशाली देणगी आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन असतं, जे सूज आणि वेदना कमी करतं. सायनोव्हियल फ्लुइड म्हणजे सांध्यांमधील ग्रीसचं संरक्षण करतं आणि कार्टिलेज डिजनरेशन देखील प्रतिबंधित करतं. म्हणून जर तुम्हाला हे मिश्रण घेण्यास रस असेल तर अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी 1 ग्लास कोमट दुधामध्ये मिसळा आणि झोपण्यापूर्वी ते पिण्यास सुरुवात करा. हे एक अतिशय सोपं पेय आहे जे लोक प्राचीन काळापासून वेदना कमी करण्यासाठी वापरत आहेत, परंतु आजही ते तुमच्या सांध्यांना बरं करण्यासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे आणि ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. मी विशेषतः वृद्धांना दररोज हे पेय घेण्याचा सल्ला देऊ इच्छिते. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला रक्तस्राव विकार, पित्ताशयातील खडे किंवा लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही हे हळदीचं पेय घेऊ नये. इतर सर्वजण याचा आनंद घेऊ शकतात. 60 वर्षानंतर सर्वात सामान्य समस्या म्हणजे जागा झाल्यावरती सांधे कडक होणं. याचा अर्थ असा की सांध्यांमधील स्नेहन कमी झालं आहे आणि चरबी सुकू लागली आहे. जवस हे सांधे स्नेहन करण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे जळजळ कमी करतात आणि सांध्यांचं स्नेहन वाढवतात. ते तुमच्या सांध्यांच्या कार्टिलेजचं संरक्षण करतात आणि सांध्यांचं स्नेहन वाढवतात. ते तुमच्या सांध्यांच्या कार्टिलेजचं संरक्षण करतात आणि सांध्यांची लवचिकतासुद्धा राखतात. आणि हो, जवसाचं बी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करतं, जे वृद्धांसाठी एक अतिरिक्त महत्त्वाचा फायदा आहे. म्हणूनच मी जवसाचं बी वापरण्याचा सल्ला देत असते. मंडळी, जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये जवसाचा समावेश करायचा असेल तर दररोज अर्धा ते 1 चमचा जवस घ्या. ते एका तव्यावरती मंद आचेवर हलके भाजून घ्या. नंतर ते बारीक करा. पाणी आणि दही मिसळा, शेकमध्ये घाला आणि रोटीच्या पिठामध्ये वापरल्या जाणाऱ्या पिठामध्ये तुम्ही मिसळून त्याची रोटी म्हणजे चपाती वगैरे बनवू शकता. तुम्हाला तुमच्या सांधेदुखी आणि हाडांच्या आरोग्यासाठी लक्षणीयरित्या सुधारणा जाणवेल. हे एक अतिशय आरोग्यदायी अन्न आहे, तुम्ही जे नक्कीच वापरून पहा. आणि 5वं अन्न म्हणजे उडदाची डाळ. मंडळी, जेव्हा डाळींचा विचार केला जातो तेव्हा आपण अनेकदा मूग डाळ किंवा मसूर डाळ सर्वोत्तम मानतो. जरी हे देखील चांगलं असलं तरी कॅल्शियमच्या बाबतीत उडदाच्या डाळीमध्ये इतर सर्व डाळींच्या तुलनेत सर्वाधिक कॅल्शियम असतं. आयुर्वेदातही उडदाच्या डाळीला बलवर्धक म्हटलं आहे, म्हणजे शरीराला ताकद आणि स्थिरता प्रदान करणारी डाळ. उडदाच्या डाळीमध्ये सर्वाधिक नैसर्गिक कॅल्शियम असतं. त्यात लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यात प्रथिने आणि काही महत्त्वाचे हाड बांधणारे खनिजे देखील असतात. ते तुमचे सांधे मजबूत करतं, हाडांची घनता सुधारतं आणि स्नायूंना आधार देतं, जे वृद्धांसाठी महत्त्वाचं आहे. उडदाची डाळ कशी खावी हे मला तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही. तुम्हाला आधीच माहिती आहे की ती खिचडी म्हणून खाल्ली जाते, म्हणून ते तुम्ही खाऊ शकता. उडदाची डाळ हलवा देखील बनवू शकता, उडदाची आमटी बनवून खाऊ शकता, तुम्ही डोसा बनवून खाऊ शकता किंवा उडदाची डाळ तिचं सूप देखील बनवू शकता. हो, जर तुम्ही ती नियमितपणे खाल्ली तर तुमचे सांधे मजबूत होतील. आणि गेल्या आठवड्यात तुमच्यापैकी किती जणांनी उडदाची डाळ खाल्ली आहे कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मंडळी, हे 5 सुपरफूड्स होते, परंतु त्यांच्यामध्ये तुमचे सांधे दुरुस्त करण्याची प्रचंड शक्ती आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये यापैकी कोणतेही 1 किंवा 2 किंवा अगदी सर्व पदार्थ समाविष्ट करू शकता. आणि जर तुम्हाला हे सर्व खाण्यास सुरुवात करायची असेल तर मी तुम्हाला एक छोटीशी दिनचर्या देते, जी तुम्हाला त्यांचं योग्यरित्या सेवन करण्यास मदत करेल. मंडळी, सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ खा. दुपारी 1 वाटी उडदाची डाळ खा. हे दररोज आवश्यक नाही आहे. तुम्ही आठवड्यातून हे जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस खाऊ शकता, ते पण पुरेसं आहे. संध्याकाळी 1 चमचा भाजलेल्या जवसाच्या बियाची पावडर घ्या आणि रात्री 1 ग्लास हळदीचं दूध घ्या. आणि शेवटी तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा नक्कीच मखाने खावेत. 1 ते 1.5 महिना या योजनेचं पालन करा. तुम्हाला तुमच्या सांध्यांमध्ये आपोआप सुधारणा दिसून येईल. तथापि अशा प्रकारे ते सर्व एकत्र घेणं आवश्यक नाही. मी असं म्हणत नाही की तुम्हाला ते सर्व एकाच वेळी अशा प्रकारे घ्यावं लागेल. जर तुम्हाला ते सर्व एकाच वेळी घ्यायचं नसेल तर तुम्ही 1 किंवा 2 गोष्टींनी सुरुवात करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार त्यांचं पालन करू शकता.
ते तुमच्यासाठी पुरेसं असावं. कारण काहीही नसण्यापेक्षा नेहमीच काहीतरी चांगलं असतं, म्हणून तुम्हाला जे हवं ते वापरत राहा. मंडळी, जर तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा शरीराच्या कडकपणाच्या दीर्घकाळापासून समस्या असतील तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी करा. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.